नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. काव्या, भूमी आणि सखी हे सर्वजण मिळून सायलीला खूप सजवतात हलव्याचे दागिने घालून. त्यावेळेस तिचं सर्वजण तोंड भरून कौतुक करतात आणि तिचा स्वभाव किती चांगला आहे हे सर्वांना सांगून टाकतात. त्यावेळेस तुम्ही माझं कौतुकच करायला आहात का, असं ती बोलते. आता हे सर्व दागिने अर्जुन देखील घालण्यात येणार असतात, मात्र अर्जुन नाही नाही मी नाही घालणार असं बोलतो. पण पूर्णाजीने सांगितलं आहे आणि सायली देखील बोलते तुम्ही जर घातले नाही तर मी 4-5 दिवस बोलणारच नाही. त्यावेळेस तो तिच्या शेजारी येऊन बसतो आणि सर्व दागिने ही सायली त्याला घालते. त्यावेळेस अर्जुन मनपूर्वक सर्व या गोष्टी करत असतो. त्याला सर्व दागिने घातले जातात. इकडे सर्वजण त्याचे देखील कौतुक करतात आणि दोघे एकमेकांकडे बघून हसतात. अस्मिताला देखील थोडंसं गिल्टी फील होतं. इकडे काव्या खाली येऊन फोनवर बोलत असते. त्याच वेळेस पलीकडून नागराज बोलत असतो की तिचा व्हिडिओ काढून मला पाठवा आणि तुमचा पगार मी देणार आहे, ती पळून जायला नको. आता ही सर्व गोष्टी काव्या ऐकत असते. तिकडून रघु नागराजशी बोलत असतो. त्यावेळेस पैसे देण्याची गोष्ट देखील तो करतो आणि ती अजिबात सुटली नाही पाहिजे, पळून गेली नाही पाहिजे, महिपतसारखी असं तो बोलतो. आता सर्व ही घटना ही काव्या ऐकते आणि तिथून पटकन निघून जाते. हे नक्कीच सुमन काकूशी बोलत असणार असं ती अंदाज बांधते. आता ही सर्व घटना सुमनला ती सांगण्याचा खूप प्रयत्न करते, तिला साईडला घेऊन बोलवण्याचा प्रयत्न करते. इकडे सर्वजण औक्षण करतात आणि वाहनाचा वाटण्याचा कार्यक्रम होतो. तिचं औक्षण देखील करण्यात येतं. आता ही काव्य सांगण्याचा प्रयत्न करते पण ती सांगू शकत नव्हती सगळ्यांदेखत. शेवटी सर्व रसम पूर्ण होते. त्याच वेळेस नागराज एका साईडला बसलेला असतो. त्याला तो व्हिडिओ येतो, तो बघणारच असतो. पण अर्जुन आणि सायली त्याच्याकडे बघतात आणि अर्जुन बोलायला जाणार त्याच्या वेळेस सायली अडवते आणि सायली पुढे जाते आणि त्यांना तिळगुळ घ्या आणि सर्व माणसांसगळं गोडच बोला, कारण आमच्या घरातले सर्व गोड आहे. मला सारखी सुमनची आठवण येईल म्हणून मी इथं आलो आहे असं तो बोलतो. त्यावेळेस आम्ही सर्व पाहुण्यांचा आदरच ठेवतो, किती परके असले तरीही, किती चुकले तरीही. आता हा व्हिडिओ त्याला आलेला असतो, तो व्हिडिओ गुपचूप बघत असतो. इकडे साक्षी खूप घाबरलेले रूपामध्ये घरी येते अवतारामध्ये. त्याच वेळेस सचिन तुला घाबरू नको असं बोलतो, पण ती खूप घाबरली असती. ती खोटी काहीतरी वेगळीच कथा सांगण्याचा प्रयत्न करते. इकडे नागराज व्हिडिओ पाहत असतो. त्याच वेळेस भूमी पलीकडून येते आणि तिला चक्क सुमनला किडनॅप केलेला व्हिडिओ दिसतो. त्यावेळेस ती सुमन काकू असं ओरडते आणि कुठे आहे सुमन काकू असं हा बोलतो. नाही सुमन काकू असल्या तर खूप आनंद झाला असता असं ही भूमी बोलते. आता नागराजकडून हा व्हिडिओ मिळवायचा कसा याचं प्लॅनिंग या तिघी करतात आणि एकमेकीने सर्व घडलेली घटना सांगतात. सखी, काव्य आणि भूमी काही करून तो व्हिडिओ मिळवायचाच असं बोलतात, कारण अर्जुन सायलीला सुमन काकू हव्या आहेत. त्याच वेळेस ही सखी पुढे येते आणि तिळगुळ घ्या असं बोलते. त्यावेळेस माझ्या मोबाईलमध्ये जागा नाही आहे, मोबाईल मला सापडत नाही, त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून मला पाठवा असं ती बोलते. ती फोटो घेते पण अक्षरशः ती फोटो न घेता अक्षरशः ती व्हिडिओ ती असते शेअरनी पाठवत असते. आता इकडं ही सर्व डुप्लिकेट कहाणी सांगते की माझ्यासमोर गाडीने पेट घेतला होता आणि मी खूप घाबरले आणि नंतर मी गाडीत येऊन बसले, ती गाडी माझ्यासमोर जळाली, मी जळाले असते. त्यावेळेस हा तिला जवळ करतो. इकडे अर्जुन आणि सायली एका रूममध्ये या तिघींनी बोलवलं असतं आणि नागराज देखील बाहेर असतो की आता मला संशय जो होता की यांच्या काही लक्षात आलेलं नाही आहे, त्यावेळेस तिथून निघून जातो. इकडे हे तिघी सर्व घडलेला प्रसंग आणि तो व्हिडिओ जसा मिळाला आहे ते सर्व अर्जुनला सायलीला दाखवतात. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे की त्या लोकेशनवर जिथे लपून ठेवलं आहे त्या लोकेशनवर अर्जुन आणि सायली जातात. हे दोघी बाहेरून कवडशामधून तिला दिसतात. ती जोरात खुर्ची वाजवते आणि अर्जुन सायली त्या ठिकाणी पोहोचतात. आतमध्ये पोहोचल्यावर बांधलेलं दृश्य सुमन काकूचं आणि तो अवतार हे पाहून अर्जुनला आश्चर्यच वाटतं. सुमन काकू सापडल्या याचा आनंद देखील होतो, पण किडनॅप कोणी केलं ही सर्व घटना ही सांगेल का काय यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.